ठाकरे सेनेचे सहदेव बेटकर यांच्या पक्षप्रवेशासह कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण हे बुधवारी सकाळी वंदे भारत एक्सप्रेसने रत्नागिरीत दाखल झाले। रत्नागिरी रेल्वे स्थानकावर त्यांचे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं। आपल्या दौऱ्याच्या सुरुवातीलाच प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला भेट दिली। या ठिकाणी राज्य फेडरेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक पटवर्धन आणि माजी आमदार विनय नातू यांच्या उपस्थितीत चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। यानंतर रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहामध्ये भाजपाचा भव्य कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा मोठ्या थाटात पार पडला। आजच्या मेळाव्यात ठाकरे सेनेचे सहदेव बेटकर यांनी आपल्या हजारो समर्थकांसह भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे पक्षामध्ये स्वागत केले। यावेळी मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कोकणच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नासाठी भाजप कटिबद्ध आहे असं सांगत त्यांनी नवनिर्वाचित सदस्यांचं पक्षात स्वागत केलं। आगामी काळात पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला सज्ज राहण्याचं आवाहन केलं। आज आपण रत्नागिरीच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी या ठिकाणी एकत्र जमलो। खरं तर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी या रत्नागिरीतील व्यासपीठावरील असणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि खरं तर आपल्या सर्वांचं कौतुक किती करावं तेवढं कमी आहे। परंतु गेली अनेक वर्ष भारतीय जनता पार्टी म्हणून काम करत असताना आणि या कोकणामध्ये काम करत असताना हा रत्नागिरी जिल्हा इथली असणारी भौगोलिक परिस्थिती, इथली असणारी राजकीय परिस्थिती आणि या राजकीय परिस्थितीमध्ये सुद्धा मी जेव्हा उतरतो, बघतो, जाणवतो, योगेशजी कोणताही राजकीय फायदा न मिळवता, काहीही न मिळता सुद्धा हा भारतीय जनता पार्टीचा कडवट कार्यकर्ता आज भारत माता की जय बोलत गावागावात टिकून राहिलाय, म्हणून कौतुक आहे। एखाद्या छोट्याशा ग्रामपंचायतीमध्ये वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन तो कार्यकर्ता काम करतोय। बरोबर असणारे सहकारी कार्यकर्ते, हे कार्यकर्ते सगळे मंडळी चर्चा करतात, अरे आपल्या वाडीमध्ये 2 लाखाचा रस्ता सुद्धा आपल्या पार्टीकडून आपल्याला मिळत नाही आणि तरी सुद्धा आपण पार्टीचं काम करायचं। या रोजच्या असणाऱ्या टोमणे, हे रोजचे असणारे विषय आणि तरी सुद्धा पार्टीचा अजेंडा घेऊन, पार्टीचा तो छोटा छोटा कार्यक्रम घेऊन 2-4 कार्यकर्ते बरोबर आहेत नाही तरी सुद्धा पार्टीचा वर्धापन दिन असेल किंवा पार्टीने सांगितलेला कोणताही कार्यक्रम उपक्रम असेल, त्याच्या असणाऱ्या क्षमतेप्रमाणे तो त्या गावामध्ये भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचा विचार जिवंत ठेवण्यासाठी हा दटून राहिला, म्हणून मी आपणा सर्वांना नमन करतो। आणि या कार्यकर्त्यांनी केलेली प्रचंड मेहनत आज व्यासपीठावरील असणारे आपण आणि हे सर्वजण
आपल्या सर्वांच्या मेहनतीने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीमध्ये आपण जिल्हा परिषदेतलं असणारं हे ग्रहण, पंचायत समितीमधलं असणारं हे ग्रहण, नगर पंचायतीमध्ये असणारी परिस्थिती ही बदलली आहे. अतिशय चांगलं यश तुम्हाला सर्वांना प्राप्त झालंय. फार आनंद होतो. प्रत्येक विधानसभेमध्ये आपल्याला आपल्या बूथवरती BLA-2 ची निर्मिती ही फार गरजेची आहे. काहीही चुकीचं होणार नाही याची चिंता आपल्याला करायला हवी. आपला मतदार जो आहे, आपला कडवट मतदार हा वाट पाहतोय, त्या गावागावामध्ये वाट पाहतोय की कोणीतरी माझ्या बूथवरती भाजपाचा विचार घेऊन येणारा एक कार्यकर्ता येईल आणि तो मला विचारेल की तू किती वर्षापासून भाजपा बरोबर काम करतोय. भाजपा बरोबर काम करणारे असे असंख्य कार्यकर्ते, मतदार आहेत की जे गावागावामध्ये पार्टीचा विचार हा पुढे नेताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतात. वारंवार पत्र व्यवहार करून त्या गावामधील असणारा छोटासा रस्ता हा कसा होईल याची चिंता करतात. गावामधील असणारी पाण्याची योजना सक्षम कशी होईल याचा विचार करतात. अहो, यासाठी तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असाच विचार करतात की त्या माझ्या गावातील असणाऱ्या प्रत्येक माता भगिनीच्या घरामध्ये स्वच्छ पाणीची व्यवस्था झाली पाहिजे. याचा विचार देशाचे पंतप्रधान का करतायत? कारण माझा हा गावातील असणारा छोटा कार्यकर्ता गेली अनेक वर्ष या गोष्टीची प्रतीक्षा करतोय की कधीतरी माझ्या देशाचा पंतप्रधान या सगळ्या गोष्टी पूर्णच्या पूर्ण देशातील असणाऱ्या ग्रामीण जनतेसाठी दे. आणि तो विचार महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी करतात. सिंचनाची असणारी प्रत्येक योजना ही यशस्वी झाली पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न. प्रत्येक गाव आणि गावातील असणारी प्रत्येक व्यवस्था ही बदलली पाहिजे. यासाठी काय करता येऊ शकतं? हे रत्नागिरी शहर, या रत्नागिरीतील रोजगाराची निर्मिती करण्यासाठी सेमी कंडक्टर असेल किंवा अशा अनेक विषय सोपं नाहीये. हा विचार की माझ्या गावातील असणारा, माझ्या या छोट्या छोट्या वस्तींमध्ये राहणारा प्रत्येकाला न्याय मला कसा देता येईल